नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहताय अॅनालायझर. सुरुवातीलाच एक डिस्क्लेमर देतोय. हा शो म्हणजे काही प्रोमोशनल शो नाही आहे. प्रोमोशनल शो यासाठी नाही आहे की आपण करणार आहोत ती दिल की बात आणि एका दिल जाणणाऱ्या माणसासोबत. आपण बोलतोय हृदयरोगावरती. तुम्ही म्हणाल मार्च महिन्यात ही काय भानगड नवीन काढली, फेब्रुवारी महिन्यात दिल की बात काढायला हवी, पण मार्च महिन्यात कशा करता हो? ती दिल की बात आणि ही दिल की बात जराशी वेगळी आहे. आपण बोलणार आहोत, गप्पा मारणार आहोत ते एका डॉक्टर सोबत. होय, डॉक्टर सोबत, पण वैद्यासोबत सुद्धा. डॉक्टर असून वैद्याचं काम करणारी आणि सगळ्या महाराष्ट्राचं दिल आणि त्याची धडकन नीट ठेवणारे माधवबागचे एमडी डॉक्टर रोहित सानेंच्या सोबत. सर, स्वागत आहे आपलं. खूप खूप स्वागत आहे. अगदी पहिला प्रश्न जो सगळ्यांना पडतो, म्हणजे परिचय देण्याची काही गरज नाही आहे, ती औपचारिकता मी करत बसणार नाही, तो आपल्या पुढे बोलण्यातून होत जाईल. तुम्ही आहात एमबीबीएस, त्यानंतर ॲलोपॅथीमध्ये सगळं पुढच्या डिग्र्या मिळवलेले डॉक्टर, आणि माधवबाग आहे पूर्णतः आयुर्वेदिक उपचार करणारे. हे कॉम्बिनेशन कसं काय झालंय? म्हणजे एका ॲलोपॅथी प्रॅक्टिस करणाऱ्या, ॲलोपॅथीतल्या उत्तम डिग्र्या मिळवणाऱ्या माणसांनी ॲलोपॅथीचा एकदमच प्रॅक्टिस सोडून देऊन थेट आयुर्वेदामध्ये उतरणं, हे जरासं आश्चर्यकारक आहे. त्याविषयी सांगा. याची तशी म्हटली तर बरीच कारण आहेत. एक दोन सांगायचा प्रयत्न करतो. सर्वात पहिलं मी केलं एमबीबीएस, नंतर फेलोशिप इन कार्डिओग्राफ अपोलो हॉस्पिटलमध्ये. त्याच्यानंतर मग मी केलेलं आहे म्हणजे आयुर्वेदाची प्रॅक्टिस करतो, आणि त्याच्यानंतर मी होमिओपॅथी कॉलेजमध्ये शिकवतो. सो आपण जर सगळ्या प्रकारचं सायन्स बघितलं, सगळ्या प्रकारच्या सायन्सला खोलून पिऊन आपण पूर्ण पुढची चिकित्सा करत असतो. आता त्यात गोष्ट आपल्याला अशी समजून घ्यायची की एमबीबीएस ॲलोपॅथीचं सगळं शिक्षण असताना सुद्धा आयुर्वेदाच्या बाबतीत का विचार केलाय? तर मेजर कारण त्याच्यात असं दिसून येतं की आपण बरेचसे ॲलोपॅथीची औषधं जी काही आपण वापरत असतो लोकांमध्ये, ती बरीचशी औषधं आली आहेत कुठून? तर ती आली आहेत नॉर्मली नॅचरल फॉर्म्स मधून. जसं एक एक्झाम्पल घेतलं आपण तर जगातलं सर्वात स्ट्रॉंगेस्ट ब्लड प्रेशरवरती काम करणारं औषध ॲलोपॅथी मधलं रिसरपाइन. हे रिसरपाइन आलंय कुठे? तर आयुर्वेदातलं सर्पगंधा नावाचं झाड आहे, त्याच्यातून रिसरपाइन आलंय. तसंच ॲलोपॅथी मधलं सर्वात स्ट्रॉंगेस्ट हार्ट वरती काम करणारं डिजिटॅलिस नावाचं औषध आलंय कुठून? तर हृदपत्री नावाच्या आयुर्वेदाच्या औषधातून. इकोस्प्रिन नावाची जी गोळी असते, जी लोक जन्मभर घेत असतात रक्त पातळ करायला, ते आलंय कुठून? जलवेतस नावाच्या एका औषधी आयुर्वेदाच्या द्रव्यातमधनं जलवेतस नावाच्या याच्यातून ते इकोस्प्रिन आलेलं आहे. तसं स्टॅटिन असेल किंवा कफ सिरप असेल, ही सगळी औषधं निर्माण कुठून झालेली आहेत? तर आयुर्वेदाचं जे ग्रंथांमध्ये दिलेले सगळे सायन्स आहे, ते सायन्स मधनं निर्माण झालेलं आहे. तर मी ॲलोपॅथी वाचत असताना आणि आयुर्वेदाचा अभ्यास करत असताना जेव्हा मला कळलं की ॲलोपॅथी थोडक्यात निर्माण कुठून होत आहे, तर जे काही नॅचरल रिसोर्सेस आपल्याकडे आहेत, त्या नॅचरल रिसोर्सेस मधनं या सगळ्याची घडवणूक होतीये. तर त्या नॅचरल रिसोर्सेसना अजून छान प्रकारे अभ्यास केलेला असेल तर त्याचा फायदा आपण लोकांना जास्त करून देऊ शकतो. म्हणजे ज्ञान ॲलोपॅथीचं पण आणि आयुर्वेदाचं पण दोघांना एकत्र करून जितकं आपण पुढे चालू शकतोय तितकं आपण जगाला फायदा देऊ शकतो. आणि माझ्या अनुसार सायन्स म्हणजे ॲलोपॅथी, आयुर्वेद, होमिओपॅथी हे सगळं काय आहे? तर हे सगळे सायन्सेस साधारण ब्रह्मा विष्णू महेश सारखे आहेत. सगळ्यांचं काम एकच आहे, पृथ्वीवरच्या सगळ्या मनुष्यांना छान आरोग्य देणं, हे या सायन्सचं काम आहे. आणि माझं काम ॲज अ डॉक्टर काय आहे? ज्या व्यक्तीला ज्या गोष्टीची गरज जेव्हा जेव्हा लागेल तेव्हा ते प्रदान करणं. कारण का आमचा धर्म आहे पेशंटला बरं करणं. ते कुठल्याही प्रकारचं सायन्स वापरू, कुठल्याही प्रकारचं ज्ञान वापरू, ऍट द एंड ऑफ द डे पेशंट बरा झाला पाहिजे हे टार्गेट घेऊन आम्ही चालत असतो. म्हणून आमच्यासाठी हे सगळे सायन्सेस जवळपास सेमच आहे. मॅक्झिमम वेळेला अॅनालायझरवर आम्ही पॉलिटिकल अनालिसिस करत असतो, आणि तेव्हा पॉलिटिकल अनालिसिस करताना तो संदर्भ इथे लागू पडत नाही, पण तो मला असा क्लिक झाला अचानक म्हणून विचारतोय. बहुतेक वेळेला आम्हाला नेत्यांच्या पोराची नावं पूर्ण घ्यावी लागतात. म्हणजे पुताचं नाव, वडिलाचं नाव आणि मग आडनाव असं सांगावं लागतं. ती त्यांची ओळख असते. खरी अडचण ती होते. तुमच्या मध्ये मला तो एक मुद्दा तुम्ही जो आता सांगायचा राहिला आहे तो मला आला पाहिजे. तुमचं पूर्ण नाव रोहित माधव साने असं आहे, आणि तुमच्या लोकांना बरं करणाऱ्या संस्थेचं नाव माधवबाग असं आहे. म्हणजे केवळ वडिलांचं नाव द्यायचं म्हणून नाही, तर त्याला आणखी एक कहाणी आम्ही ऐकली आहे. ती काय आहे? ती लोकांना ऐकायला आवडेल. खूप इम्पॉर्टंट कहाणी आहे, माझ्या जीवनाशी संबंधित आणि माधवबाग या पूर्ण ऑर्गनायझेशनशी संबंधित ही कहाणी आहे. 1-2 मिनिटात सांगण्याचा प्रयत्न करतो.
मी एमबीबीएस पासआउट झालेलो होतो, फेलोशिप झालेलं होतं आणि मी बाबांबरोबर आयुर्वेद शिकण्याचा प्रयत्न करत होतो. नॉर्मली मी जेव्हा बाबांनी मला एमबीबीएसला ऍडमिशन घेऊन दिलेली होती, मी पेमेंट सीट मधनं गेलेलो होतो, मॅनेजमेंट कोटामधनं. म्हणजे मी काही एवढा हुशार कोणी मुलगा नव्हतो. कसं बसं काहीतरी पासआउट होऊन बाबांनी मला पेमेंट सीट मधनं ऍडमिशन घेऊन दिलेली होती. आणि ते मला खरं पोचलेलं होतं की बाबांनी मला एवढे पैसे टाकून मला जर एमबीबीएस मध्ये पाठवले तर मला अभ्यास करणं हा माझा धर्म बनतो. सो मी छान अभ्यास करायला सुरुवात केली. तेव्हा मला कळलं की एवढं इंटरेस्टिंग असू शकतं ह्युमन सायन्स. ते गेल्यानंतर मी टॉपर होतो सर्जरीमध्ये, आणि सर्जरीमध्ये टॉपर असताना मी वडिलांना बाबांना फोन केलेला की बाबा मला सर्जरीची फ्री सीट मिळते औरंगाबाद युनिव्हर्सिटीची, मी तिकडे जाऊन मला सर्जरी शिकायची आहे. तर बाबांनी मला तेव्हा क्लिअर सांगितलेलं होतं की तुला सर्जरी करायची नाही, तुला आयुर्वेद करायचंय, तू परत ये सीट सोडून. सो मला तेव्हा थोडंसं वाईट वाटलं होतं की सर्जरीची सीट मला मिळालेली आणि मी ती सोडून परत यायची, तर थोडंसं वाईट वाटत होतं. पण एवढं पण क्लिअर होतं की माझी एमबीबीएसची कुवत नसताना बाबांनी मला एमबीबीएसला पाठवलेलं होतं, तर बाबांचं मला ऐकायचंय म्हणून मी परत आलो सगळं सोडून बाबांबरोबर शिकायला. शिकताना मला आयुर्वेदातून बरंच छान शिकत होतो, पण मनात कुठे ना कुठेतरी अडकलेलं होतं की ऍलोपॅथीवरचं प्रेम एवढं सुंदर, मी छान शिकलेलो आहे, सर्जरी मला एवढी छान आवडते, मला आवडत होतं. आणि हे सगळं करत असताना मी आयुर्वेद पण शिकत होतो, ऍलोपॅथी पण लपून लपून प्रॅक्टिस करायचो बाबांना न सांगता. आणि या सगळ्या गोष्टी करत असताना 2004 मध्ये बाबांना हार्ट अटॅक आला. हार्ट अटॅक असताना मी बाबांना जवळच्या आयसीयू मध्ये ऍलोपॅथीच्या सगळ्या एकदम छान टेक्नॉलॉजाइज्ड आयसीयू मध्ये ऍडमिट केलेलं होतं. आणि ते करत असताना बाबांना जेव्हा हार्ट अटॅक आला त्याच दिवशी बाबा अनकॉन्शियस होते. आणि पुढचे 17 दिवस जेव्हापर्यंत बाबा आयसीयू मध्ये होते तेव्हा ते अनकॉन्शियस होते. त्या 17 दिवसांमध्ये सगळ्या प्रकारची टेक्नॉलॉजी होती, सगळे आयसीयूचे इक्विपमेंट्स होते, डॉक्टर्स होते, सिनियर्स होते, सगळं काही होतं. आणि ते असताना सुद्धा त्या 17 दिवसांमध्ये बाबांना साधारण 2 वेळा हार्ट अटॅक आलेला होता, एकदा स्ट्रोक आलेला होता, किडनी फेल झालेली होती, डायलिसिस वरती होते. आणि 17 दिवस हे सगळं आतमध्ये फ्रस्ट्रेशन मी बघत असताना 17 दिवस मी बाबांची काही मदत करू शकलो नाही. मी तिथे पूर्ण 17 दिवस असताना सुद्धा बाबांची ती व्यथा मला बघायला लागत होती. आणि हे 17 दिवसचं फ्रस्ट्रेशन आतमध्ये बिल्ड होत असताना 17व्या दिवशी जेव्हा बाबा गेले त्या दिवशी माझ्यातलं फ्रस्ट्रेशन बाहेर निघण्यासाठी मी वाट बघत होतो, कशी फ्रस्ट्रेशन बाहेर काढू. माझ्यासमोर 2च ऑप्शन होते. एक युज्युअल ऑप्शन जो असतो की डॉक्टरवरती, त्या हॉस्पिटलवरती कशावर तरी राग काढूया, किंवा दुसरा ऑप्शन माझ्याकडे होता की त्या रोगाने, ज्या रोगाने बाबांना मारलेलं आहे त्या रोगाला मी संपवल्याशिवाय सोडणार नाही, हे टार्गेट घेऊन पुढे चाललेलो होतो. अँड दॅट इज व्हॉट इज माधवबाग. सो त्या ज्ञानाने तो जो वेळ होता बाबां गेल्यानंतरचे पुढचे 2 वर्ष, ते 2 वर्ष जो अभ्यास केलेला होता तो अभ्यास माझ्या आधीच्या 6, 6.5, 7 वर्षांपेक्षा कैक पटीने जास्त होता. आणि बाबा जे मला दरवेळेस म्हणायचे की अरे अभ्यास कर, अभ्यास कर, आणि त्यांना त्यांचं स्वतःचं बलिदान द्यावं लागलं मला अभ्यास करायला लावायला. तो जो अभ्यास केला त्या अभ्यासातून जे ज्ञान निर्माण झालं ते आहे माधवबाग. आणि म्हणून त्या ऑर्गनायझेशनला डेडिकेट केलेले बाबांसाठी की आता कुठलाही पेशंटला बरं केलं तर मी बाबांना सॉरी म्हणत असतो की तुम्हाला मदत नाही करू शकलो, दुसऱ्यांना. मी उगाच नव्हतो म्हणालो दिल की बात, म्हणूनच या कार्यक्रमाला मी दिल की बात पासून सुरू केलं. ही आहे ती दिल की बात, एका पित्याला बरं करताना ज्या अडचणी आला त्या दूर करण्यासाठीचा हा प्रयत्न, आणि यातून निर्माण झाला माधवबाग. ऐकायला खूप छान वाटतं. तुमचा संकल्प ऐकल्यावरही आपले प्रेक्षक म्हणतील की वाह क्या बात आहे डॉक्टर रोहित साने, म्हणजे अप्रतिम, छान. या ऐकण्याच्या पलीकडे काही आकडे असतात जे आकडे सिद्ध करतात की आपण चाललेल्या वाटेवरती आपण परफेक्ट आहोत. म्हणजे तुम्ही असं फार छान सांगता की आम्ही इतक्या लोकांना बरं करू वगैरे वगैरे. आता या सगळ्या सुरू केल्यानंतरच्या वाटचालीमध्ये आतापर्यंत किती हृदयरोगापासून दूर झालेले आहेत, आणि त्यापेक्षाही किती जणांना येणार नाही याची आशा तुमच्या मनामध्ये येते आहे, ते यश कसं आहे? सर्वात पहिलं जर बघितलं तर यश हे आतापर्यंत जे आपण करतोय ते खूप छान आहे. आपण जर आत्ताच थोडेसे आकडे द्यायचे म्हटले मी तर साधारण 85% लोक जी काही माधवबाग मध्ये ट्रीटमेंट घेऊन जातात त्यातले 85% लोक हे डिसीज रिव्हर्स करतात. डिसीज रिव्हर्सल म्हणजे काय की त्यांची ऍलोपॅथीची औषधं बंद होणं, त्यांचा रोग जो होता तो रिव्हर्स होणं, त्यांचे जे आपण रोज व्हायटल्स तपासतो ते नॉर्मलला येणं, त्यांचे रिपोर्ट पूर्ण नॉर्मलला येणं.
85% लोक हे पूर्ण डिसीज मधनं रिव्हर्स होतात. राहिलेले 15% लोकांवरती आम्ही सतत कामं करत असतो की कुठल्या प्रकारे अजून ह्यांची क्वालिटी ऑफ लाईफ आपण इम्प्रूव्ह करावी, आणि ते करण्यासाठी आपले सगळे 450 डॉक्टर, 350 क्लिनिक हे सगळे त्याच्यासाठी व्यस्त असतात. भरपूर त्याच्या बाबतीत अभ्यास चाललेला असतो की हे जो नवीन प्रकारचे जे काही गोष्टी आपल्याला टॅकल होतात त्यांना सुद्धा आपण कसं टॅकल करून अजून इम्प्रूव्हमेंटच्या पेशंट्स पर्यंत द्यावी. सो असे बरेचसे पेशंट, जसं आतापर्यंत मागच्या साधारण 17-18 वर्षांमध्ये आपण 10 लाखापेक्षा जास्त पेशंट्सना आपण ट्रीट केलेलं. ऍब्सोल्युटली. ऍज वेल जर आपण बघितलं तर दर महिन्याला आता सध्याच्या याच्यात आपण साधारण दर महिन्याला नवीन जर आपण पेशंट्स बघितले तर साधारण 8 ते 10 हजार पेशंट्स आपण दर महिन्याला ट्रीट करत असतो. असं म्हटलं तर वर्षाला आपण साधारण 1 ते 1.5 लाख लोक आपण दर वर्षाला आपण ट्रीट करायचा प्रयत्न करत असतो. आणि ह्याच्यातून जे काही ज्ञान निर्माण होतं त्याला आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स लावून या सगळ्या गोष्टी करून येणाऱ्या पुढच्या पेशंट्सना घरच्या घरी कसं आपण ट्रीट करू शकू की त्यांना आपल्याकडे यायची सुद्धा गरज लागणार नाही याची सोय आपण करत असतो. ऍज वेल आपण जे पूर्ण भारतभर आपण जे आता क्लिनिक्स केलेले आणि त्याच्या अनुषंगाने आपण जे वेगवेगळे लेक्चर्स घेत असतो, जे आपण वेगवेगळे टॉक शोज करत असतो, याच्याने आपण छोटे छोटे सोल्युशन सांगत असतो जे तुम्ही घरच्या घरी अवलंब करू शकता. आणि ते केल्या कारणाने तुम्हाला कधीही डॉक्टरची गरज लागणार नाही याची सोय आपण करून देत असतो. का? कारण याचं एकदम सिम्पल्स आहे की आज जर आपण हृदयरोगाची तीव्रता जर आपण बघितली तर साधारण दर 33 सेकंदाला एका व्यक्तीला हार्ट अटॅकमुळे मृत्यू बघायला लागत असतो आपल्या भारतामध्ये. त्याचबरोबर डायबिटीज जर आपण बघितलं तर साधारण 12 ते 14 करोड लोक आज ऑलरेडी डायबिटिक आहेत आणि तितकीच लोक प्री डायबिटीज मध्ये आहेत. 21% लोक आज भारतातली ब्लड प्रेशर मध्ये आहेत. आणि हे सगळे डायबिटीज, ब्लड प्रेशर, ओबेसिटी हे सगळे हृदयरोगाला होणारे हे रॉ मटेरियल आहे. या रॉ मटेरियलला जोपर्यंत आपण संपत नाही तोपर्यंत फिनिश प्रॉडक्टला आपण संपू शकत नाही. तर डायबिटीज, ब्लड प्रेशर ह्या रोगांसाठी सुद्धा आपण रिव्हर्सलची ट्रीटमेंट करतो. पण हे घरच्या घरी सुद्धा तुम्ही करू शकता याची सुद्धा आपण तुम्हाला ज्ञान देत असतो. कारण का रोगाची तीव्रता भयंकर मोठी आहे. माधवबागचे 250-350 क्लिनिक काही पुढे पडणार नाहीयेत. आपल्याला सगळ्यांना एकत्र येऊन ज्ञान जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवायचंय आणि ते पोहोचवून घरच्या घरी कसं आपण या रोगांपासून स्वतःला मुक्त करू ह्याच्या बाबतीत आपल्याला जास्त विचार करायचा आहे. एक अजून महत्वाचा मुद्दा येतो की सगळेच असं म्हणतात की कधी हार्ट अटॅक येईल, कधी ब्लॉकेज येईल सांगता येत नाही. आत्ता चालत फिरत छान असतो माणूस आणि अचानक ब्लॉकेज येतं. अशा वेळी हृदयरोग हा पूर्वकल्पना देणारा आजार नाहीच आहे का? म्हणजे त्याच्या कुठे वॉर्निंग बेल अशी हृदयरोगाची नसते का? कारण बरेच जण मी ऐकलंय असं की आता छान होता आणि 2 मिनिटांमध्ये त्याचा ब्लॉक झाला, कधी होईल हे पण सांगता येत नाही. अशी वॉर्निंग बेल हृदयरोगाची काही नसते का? आणि नसेल तर त्यासाठीचं काय प्रिकॉशन आहे? सर्वात पहिली गोष्ट, हृदयरोगाचे वॉर्निंग्स आपल्याला सतत मिळत असतात, ह्याला काहीही दुमत नाही. जसं फॉर एक्झाम्पल चालताना, जिने चढताना, धावताना मला थोडासा दम लागतोय, मला कधी कधी ब्रीदिंगला मला डिस्कम्फर्ट होतोय, हे पहिलं साईन आहे की मला हृदयरोग पुढे येताना मला दिसू शकतो. ही पहिली साईन. त्याचबरोबर कधी कधी मला छातीत दुखत असतं, पाठीत दुखत असतं, जबड्यात दुखत असतं, हाताला दुखत असतं, असे छोटे छोटे साईन्स आपल्याला कळत असतात. पण आपण म्हणतो हे काही नसेल, आपण अंदाज करूया. सो हे काही असू शकतो. त्याचबरोबर कधी कधी पायाला सूज आपल्याला दिसून येते, कधी कधी आपल्याला चालताना छातीत भरून आल्यासारखं होतं, दगडात मध्ये काहीतरी ठेवलंय असं फिलिंग येतं, कधी कधी पोट फुगल्यासारखं वाटतं, टाईट झाल्यासारखं वाटतं, कधी कधी ऍसिडिटी सारखे सिम्पटम्स दिसत. असे अनेक सिम्पटम्स आपल्याला दिसू शकतात ज्याच्यामध्ये आपल्याला हे कळायला हवं की हे सगळे साइन्स अँड सिम्पटम्स जे आहेत हे पुढे येणाऱ्या हृदयरोगाचे आहेत. आता हे असताना आपण आज हृदयरोग झालाच आहे का असंच म्हणायचं आहे का? तर असं बिलकुल नाही. आपल्याला नीट समजून घ्यायला हवं की ईच हृदयामध्ये एक स्पेसिफिक कपॅसिटी असते कुठल्याही रोगाच्या विरुद्ध लढण्याची. तर ती कपॅसिटी आपल्याला किती आहे हे बघून घेणं आपल्याला खूप गरजेचं असतं. जशी एक सिंपल साधी टेस्ट असते ज्याला आपण स्ट्रेस टेस्ट म्हणत असतो. त्या स्ट्रेस टेस्टवरती 15 मिनिटं फक्त मला चालायचं असतं. ते 15 मिनिटं मी चाललो आणि ईसीजी लावून आपण बघितलेलं असेल की हृदयाला छान रक्तपुरवठा मिळतोय आणि तुमच्या हृदयामध्ये मस्त तगडी ताकद आहे त्या येणाऱ्या हार्ट अटॅक विरुद्ध लढण्याची. तर तुम्हाला काहीही चिंता करायची गरज नाही, तुम्ही मस्त एन्जॉय करू शकता.
पण समजा जर मला चालताना किंवा दुसरा मजला तिसरा मजला चढताना मला दम लागत असेल, छाती भरून येत असेल, दर्दून घाम सुटत असेल, मला थांबायची गरज लागत असेल, तर याचा अर्थ माझं हृदय कमकुवत होत चाललेलं आहे आणि तो येणाऱ्या हार्ट अटॅकच्या विरुद्ध लढू शकणार नाहीये. सो तिथे मला इमिजिएट ऍक्शन्स घ्यायचे, इमिजिएट मला व्यायामाची सोय किंवा जेवणाची सोय, आपल्याला काही ना काहीतरी छान अशा गोष्टी करायच्या, लाईफस्टाईल चेंजेस करायचे, ज्याच्याने आपण हे सगळे प्रॉब्लेम्स रिव्हर्स करू शकू. आणि हे रिव्हर्स करणं काही मोठी गोष्ट नाहीये, चुटकीमध्ये करू शकता तुम्ही. फक्त हो म्हणा की या गोष्टीला आम्हाला आमच्या शरीरातून बाहेर काढायचं आहे, हे जर आपण प्रूव्ह केलेलं असेल तर आपलं काम एकदम सोपं होऊ शकतं. हृदयरोग ट्रीट करायला भयंकर सोपं असू शकतो जर पेशंटने डॉक्टरची मदत केलेली असेल तर. मी माधव बागचं नाही, माधव बाबाचं ऐकतोय असं मला वाटतंय. चुटकी सरशी करू शकतो असं म्हणताना खरोखरच ते बाबा म्हणावं इतक्या साधनेपर्यंत गेलेले आहेत एवढं नक्की आहे. कारण त्यांच्या बाबांचं नाव पण माधवच होतं, त्यामुळे ते तशा स्वरूपात आपल्याला नक्कीच समजता येऊ शकेल. यात आणखी काही गोष्टी अशा आहेत की माझ्यासारखा माणूस, मी विचार करतो पृथ्वी तलावर आलोय. बहुतेक आपल्या सगळ्यांच्या भावना अशाच असतील ना की आपलं काय करायचं. मी पृथ्वी तलावर आलोय आणि देवाने हे जग निर्माण केलंय. मी आपला बाबडा प्रश्न विचारतोय, कृपया याला असं समजू नका. देवाने हे जग निर्माण केलंय, सगळ्या गोष्टी उपभोगाला निर्माण केलेल्या आहेत. आणि डॉक्टर येणार असेल मरण तर येऊ द्यावं, ही पाडगावकरांची कविता आम्ही वाचलेली आहे. म्हणजे येणार असेल मरण तर येऊ द्यावं, आपण मृत्युंजय ठरणं म्हणजे मृत्यूचं स्वागत करणं असं मानणारी माणसं आहोत. खाण्यामध्ये बंधनं आणा, मग कोलेस्ट्रॉल वाढतो, तो हृदयरोगाला त्रासदायक ठरू शकतो. तेल कमी खा, शेंगदाणे कमी खा, अजून काही गोष्टी कमी खा, या खाऊच नका त्या खाऊच नका. जगताना हे खाऊ नका ते खाऊ नका असं म्हणत जगायचं आणि अजून जास्त दिवस जगायचं, तर त्या जगण्याला अर्थ काय असं वाटतं. त्यामुळं हृदयरोग टाळण्यासाठी खाण्यावरची बंधनं आणि कशावरची बंधनं अजून असली पाहिजेत. व्यवस्थित खाऊन पिऊन, कारण तुम्ही सुद्धा नेहमी म्हणता की जगायचं आहे तर खाऊन पिऊन जगा. तर ते कसं असलं पाहिजे, ती लाईफस्टाईल म्हणजे काय असलं पाहिजे, बदल म्हणजे काय असले पाहिजे. एकदम सिंपल. पहिला कन्सेप्ट समजून घेऊया की मरण कधी ना कधीतरी येणार आहे, ह्याला कोणी नाही म्हणू शकत. आता याच्यावरती एकच सिंपल कन्सेप्ट आहे की आपल्याला दोन स्पेसिफिक गोष्टी आपल्याला समजून घ्यायला पाहिजे. एक आहे क्वांटिटी ऑफ लाईफ आणि दुसरं आहे क्वालिटी ऑफ लाईफ. क्वांटिटी ऑफ लाईफचा हेड ऑफ द डिपार्टमेंट तिथे बसलेला आहे, त्याच्याशी आपण काही कम्युनिकेट सुद्धा करू शकत नाही. आपण नाक खुपसायचा प्रयत्न केला की 2 बाजून तो खाली पाठवतो. सो आपल्याला काय समजून घ्यायचं, क्वांटिटी ऑफ लाईफचे आपण कोणी हकदार नाही आहोत. आपण कशाचे हकदार आहोत तर क्वालिटी ऑफ लाईफ. आता क्वालिटी ऑफ लाईफ किती असायला पाहिजे, कशी असायला पाहिजे, त्याचे हेड ऑफ द डिपार्टमेंट आपण आहोत. आपण ठरवायचे आपल्या जीवनाची क्वालिटी कशी असायला पाहिजे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, जेव्हा आपल्याला त्रास नसतो, जेव्हा आपण मस्त सगळं छान कामं करत असतो, सगळं एन्जॉय करत असतो, तेव्हा खाऊन पिऊन मजा करणं हे ऑब्व्हियसली वायबल आहे, फिजिबल आहे, ह्याला काही वाद नाही. पण असे कित्येक रुग्ण असतात ज्यांना स्वतःचं शरीर घेऊन चालणं मुश्किल जात असतं. कित्येक लोकांना औषधं सतत खावत लागतात आणि त्याच्याने त्यांची शुगर नॉर्मलला ठेवायला लागते, ब्लड प्रेशर नॉर्मल ठेवायला लागते आणि खूप वाईट क्वालिटी ऑफ लाईफ त्यांची असते की त्यांना 2 पावलं चालताना सुद्धा त्यांना त्रास होत असतो. अशा लोकांना थोडीशी पथ्य करणं गरजेचं आहे. जोपर्यंत देवाने आपल्याला मदत केलेली आहे, आपले सगळे ऑर्गन्स छान ठेवलेले, तोपर्यंत मजा करून घेऊया. पण जर आपल्याला पुढे सुद्धा जाऊन आपल्या स्वतःला शरीराला छान ठेवायचं असेल किंवा आत्ता ज्या प्रॉब्लेम मध्ये गेलेल्या त्याच्यातून परत यायचं असेल, छोटी छोटी पथ्य करावी लागतात. पथ्य म्हणजे काय की एक तर सिंपल साधी गोष्ट की मी किती खातोय आणि मी कधी खातोय, हा सर्वात सिंपलचा प्रश्न. की फॉर एक्झाम्पल मला भूक लागली आहे समजा 50 ग्रामची आणि मी खाल्लं 500 ग्राम, हा प्रॉब्लेम. दुसरी गोष्ट, मला भूक लागलेली नाहीये तरी आतमध्ये मला सुंदर चहा कॉफी नंतर मला काहीतरी एकदम मस्त सुंदर सुंदर पक्वानं दिसतंय आणि भूक लागलेली नसताना सुद्धा मी खाऊन घेतलं तर परत तो प्रॉब्लेम. कारण का शेवटी आतमध्ये मिक्सर ठेवलेला आहे, त्या मिक्सरमध्ये एक लेवलच्या गोष्टीच फक्त पचवू शकतात. त्याच्या पलीकडे मी जे काही आतमध्ये टाकेन त्याचा कचरा बनणार आहे आणि तो कचरा माझ्या कुठे ना कुठेतरी कुठल्या तरी अवयवामध्ये जाऊन अडकणार आहे. सो थोडंसं पथ्य आपण जर केलं, त्या पथ्यामधले जे कॅलरी लेवल आजकाल आपण ॲलोपॅथीमध्ये जे मोजतो ते कॅलरी लेवलवर थोडंसं आपण लक्ष ठेवलं की थोडंसं मी आज जास्त खाल्लंय तर मी जरा रात्रीचं जेवण टाळेन, समथिंग ऑफ दॅट सॉर्ट जरी केलं तरी आपण छान राहू शकतो नॉर्मल माणसांसाठी. ज्यांना रोग आहे त्यांचा डिसीज रिव्हर्स करायला आपल्याला स्ट्रॉंग पथ्य लागतं. एकदा जे शरीरात आतमध्ये जो कचरा ठेवलेला तो अख्खाच्या अख्खा रिकामा करून टाकला की जिंदगी सुंदर झाली की परत आपण एन्जॉय करायला मोकळं करू. तसंच जर आपण खाण्याला 2 मिनिटं बाजूला ठेवलं आणि जर आपण म्हटलं की खाण्याशिवाय मला बरं व्हायचंय तरी सोपे रस्ते.
छान व्यायाम जर केलेला असेल, त्या व्यायामामध्ये 4 गोष्टींचं एकत्रीकरण म्हणजे सर्वात पहिलं काय तर आपण छान एरोबिक एक्सरसाइज, मग ते धावणं, चालणं, पळणं, तुम्ही खेळणं किंवा सायकल चालवणं, स्विमिंग करणं, काही चालेल, एरोबिक एक्सरसाइज. दुसरी गोष्ट सर्वात इम्पॉर्टंट कुठली असेल एरोबिक एक्सरसाइज बरोबर, तर स्ट्रेचिंग एक्सरसाइज, की मी जितकं माझ्या शरीराला छान स्ट्रेच करू शकेन, माझे मसल्स तेवढे फ्लेक्झिबल बनतात. ते स्ट्रेचिंग एक्सरसाइजमुळे रक्तवाहिन्यांची स्ट्रेचिंग एबिलिटी वाढते आणि ते रक्तवाहिन्या फाटून जे माझ्या शरीरात रक्ताची गुठळी ब्लॉक बनणार होता आणि हार्ट अटॅक येणार होता ते सुद्धा सपशेल कमी होतं. तिसरी गोष्ट फ्लेक्झिबिलिटी नंतर योगासनं. मी योगासनं जितकी छान करेन तितकं माझा व्हीनस रिटर्न, माझ्या हृदयाकडे येणारा रक्तपुरवठा छान वाढेल. सो योगासनांचा फायदा घ्याव्या. आणि सर्वात चौथी गोष्ट म्हणजे प्राणायाम, की जेवढं आपण श्वसनाचे एक्सरसाइजेस करू तेवढे माझी फुफ्फुसं स्ट्रॉंग होतील आणि फुफ्फुसं म्हणजे माझ्या हृदयाचा सर्वात बेस्ट दोस्त. जर माझी फुफ्फुसं स्ट्रॉंग असली तर माझं हृदय टक्याटक राहू शकतं, म्हणून आपल्याला काहीही घाबरायची गरज लागत नाही. या 4 गोष्टींचं एकत्रीकरण करून फक्त 30 मिनिटं जरी आपण सकाळच्या वेळेस नाश्त्या अगोदर हा व्यायाम केलेला असेल तरी आपण फॅन्टास्टिक नॉर्मल राहू शकतो. ही दुसरी गोष्ट. आणि तिसरी गोष्ट सर्वात इम्पॉर्टंट, की आयुर्वेदामध्ये 5000 वर्षांअगोदर काय सांगितलेलं आहे, की चिंत्यानाम अति चिंतना तिथे रसवाहिनी दुष्यंती. म्हणजे माझ्या मेंदूत मी उगीच नको ते टेन्शन, स्ट्रेस जर मी ठेवायला सुरुवात केली तर प्रॉब्लेम निर्माण होणार. मी जितका आतमधल्या आतमध्ये चिडाचिड करणार, ओरडाआरडा करणार, टेन्शन घेऊन बसणार, तेवढे माझ्या शरीरातले स्ट्रेस हॉर्मोन वाढत जातात आणि ते स्ट्रेस हॉर्मोन वाढले की माझ्या रक्तवाहिन्यांना इजा निर्माण केली की मला ते पुढचे रोग मला बघावे लागतात. सो एवढ्या 3 सिंपल गोष्टी, मी काय खाणार आहे, मी काय बोलणार आहे, स्ट्रेसमध्ये आपण काही कुणालाही कसंही बडबडायला लागतो. सो मी काय खाणार आहे, काय बोलणार आहे आणि मी किती व्यायाम करणार आहे, या 3 गोष्टी आपण छान प्रकारे तुम्ही लक्षात ठेवल्यात आणि त्याला छान प्रकारे तुम्ही इम्प्लिमेंट करायला लागलात तर आय एम शुअर यू विल नेव्हर नीड अ डॉक्टर इन युअर होल लाईफ. म्हणालो मी दिल की बात करतोय डॉक्टरांच्या सोबत. तुमचं दिल कसं ठेवायचं, म्हणजे त्याला केवळ व्हॅलेंटाईन वीक साजरा करून जमत नाही, तर त्याला कायम आपलं हार्ट वीक राहू नये यासाठी काम करावं लागतं. आणि ते खूप कमी आहे, खूप छोटं आहे, अगदी सहज वाटणारी ही सगळी प्रक्रिया आहे आणि ती आपण करत राहिलंच पाहिजे. मग डॉक्टरांच्याकडे जाण्याची वेळ येऊ नये. पण समजा आलीच साण्यांच्याकडं, माधवबागला जाण्याची वेळ, तर तिथे नेमका उपचार काय होत असतो ते करणं आवश्यक आहे. आमचा प्रॉब्लेम असा आहे ना की आयसीयू मध्ये रुग्ण गेला की मग डॉक्टर म्हणतात जस्ट प्रे फॉर, देवाला प्रार्थना. तर तिथे माधवबाग मध्ये होतं काय हे आम्हाला आधीच समजणं आवश्यक आहे, म्हणून त्याच्याविषयी थोडीशी माहिती आपण द्यावी. खूप सिंपल असतं. 3 मेजर गोष्टींवरती आपण लक्ष ठेवत असतो. माधवबागमध्ये कुठल्याही चिकित्सेमध्ये 3 मेजर प्रिन्सिपल असतात. सर्वात पहिलं आपलं डाएट, दुसरं असतं आपलं व्यायाम आणि तिसरं असतं पंचकर्म. या 3 गोष्टी मेजर जे करायचे असतात तुम्हाला ते करायचे असतात. आणि चौथी सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट डेली मॉनिटरिंग. जर आपण स्वतःच्या प्रकृतीला रोजच्या रोज मॉनिटर करायला लागलो तर काम सोपं. आपण जसं घरात बऱ्याच वेळेस सीसीटीव्ही कॅमेरे वगैरे लावतो, कशासाठी, मॉनिटरिंगसाठी, की काही चुकीचं घडत नाही ना. तसंच सीसीटीव्ही कॅमेरा आपण आपल्या शरीरात लावलेला असेल, ब्लड प्रेशर, हार्ट रेट, ब्लड शुगर, हे चिंटू पिंटू गोष्टी आपण जर तपासत राहिलो तर एका झटक्यात आपल्याला कळू शकतं आतमध्ये काही प्रॉब्लेम आहे की नाही. सो माधवबागमध्ये काय करतो, जेव्हा तुम्ही कुठल्याही क्लिनिकला किंवा हॉस्पिटलला येता, हॉस्पिटलला आला तर आपली 6 ते 7 दिवसांची चिकित्सा असते, जिथे तुम्ही राहून आपण आपलं वजन आटोक्यात आणू शकतो, ब्लड प्रेशर आटोक्यात आणू शकतो, ब्लड शुगर आटोक्यात आणू शकतो, पूर्ण डायबिटीजला रिव्हर्स करायला आपण तुमची मदत करू शकतो. या सगळ्या गोष्टी आपण 6 ते 7 दिवसांची चिकित्सा असते, जिथे सकाळी 4:30 पासून संध्याकाळी 8:30-9 वाजेपर्यंत पूर्ण दिनचर्या लागलेली असते. ते सगळे ट्रीटमेंट्स आपण आणि सगळे व्यायाम, सगळे योगासनं सगळं करून घेत असतो. हे हॉस्पिटलची हे झाली. तसंच क्लिनिकमध्ये म्हटलं तर क्लिनिकमध्ये तुम्हाला राहायची गरज लागत नसते. तुमच्याकडे वेळ खूप कमी असतो. तुम्ही फक्त 1 ते 1.5 तास क्लिनिकमध्ये द्यायचा असतो, ज्याच्यात तिकडे आपले डॉक्टर असतात. त्या डॉक्टरांना भेटून ते तुम्हाला कुठली चिकित्सा करायची हे तुम्हाला सांगू शकतात. ती चिकित्सा तुम्ही करून घेतली. आता ही चिकित्सा कसली असते तर पंचकर्माची असते. पंचकर्माचं 1-1.5 तासाचं आपण प्रोसिजर असते, ज्याच्यात स्नेहन, स्वेदन, रुद्धारा, बस्ती असे वेगवेगळे आयुर्वेदात सांगितलेले नॉन इन्व्हेसिव्ह, नो साईड इफेक्ट सगळे असे प्रकार असतात, ज्याच्याने आपल्या शरीराला मॅक्सिमम फायदा मिळतो. इमिजिएट ताकद आल्यासारखी आपल्याला फील होत असते. सो जसं आपण 1-1.5 तासाचं आपण पंचकर्म करत असतो, जाताना
तुम्ही जेव्हा घरी परत जात असाल तेव्हा तुम्हाला डाएटच्या बाबतीत तुम्हाला पहिलं तर समजवलं जाईल. जर रोग असेल, डायबिटीज असेल, ब्लड प्रेशर असेल, तर आम्ही तुम्हाला एक डाएट किट देत असतो. तो डाएट किट म्हणजे काय, तर 6 ते 7 किलोचा बॉक्स असतो, ज्याच्यामध्ये सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण, संध्याकाळचा नाश्ता, रात्रीचं जेवण, चहा, सूप सगळं असतं. 28 दिवसांचा हा बॉक्स असतो. तुम्ही आमची मदत फक्त एवढी करायची असते, त्या बॉक्स एवढंच खायचं. एवढी जर सिंपल गोष्ट केलेली असेल तर त्या रोगाला रिव्हर्स करणं खूप सोपं जाऊ शकतं. आपण ज्या रोगांना समजतो की भयंकर मोठा रोग आहे आणि हा कधीच कंट्रोलमध्ये येऊ शकत नाही, सतत गोळ्या, सतत इंजेक्शन घ्यायला लागतील, असं बिलकुल नाहीये. जर तुम्ही आमची मदत केलेली असेल तर आम्ही नक्की तुमची मदत 100% करू शकतो, ज्याच्यात हा रोग रिव्हर्स करायला तुमची पुरेपूर मदत करू शकतो. लागतंय काय, तर फक्त 3 गोष्टी जे आपण माधवबागमध्ये करणार. सर्वात पहिलं म्हणजे आपण डाएट, दुसरं व्यायाम आणि तिसरं पंचकर्म. या 3 गोष्टींची जोड केली तर आपले डॉक्टर तुमच्या मदतीला 24 तास असतात. आणि रेग्युलर मॉनिटरिंग आपण करून आपल्या डॉक्टरांशी बोलत राहिलो तर डॉक्टर आणि पेशंट मधली रिलेशनशिप जर दोस्तीची निर्माण झाली तर आपल्याला कधीही रोग आपल्याशी दुश्मनी करू शकणार नाही. मला उगीच आठवलं म्हणून सांगतो, आपण 5-25 लाख खर्चून, 5-25 लाख सुद्धा खूप कमी, जास्त झाले. काही लोक 18 लाख 12 लाख खर्चून एक गाडी घेतात डॉक्टर साहेब, आणि ती गाडी घेतली की तिची नियमित सर्व्हिसिंग करतात, वॉशिंग करतात, ग्रीसिंग करतात, ऑइलिंग करतात. 5-10 लाखाच्या गाडीची आपण एवढी काळजी घेतो. मला वाटतं माधवबाग हे दवाखाना नाही आहे, असं सर्व्हिसिंग सेंटर आहे. म्हणजे अगदी वॉशिंग करणारं पंचकर्म, त्यानंतर ग्रीसिंग करणारे पदार्थ, त्यानंतर ऑइलिंग. म्हणजे कधी कधी डेंट येतो तेव्हा दुसरीकडे जावं लागतं डेंटिंग पेंटिंग करायसाठी. पण डॉक्टर आणि माधवबाग सारख्या गोष्टी या आपल्या या गाडीच्या सर्व्हिसिंग सेंटर्स आहेत. फक्त आता मुलाखतीच्या शेवटी डॉक्टरांना मला तुमच्या व्यवसायाची भरभराट हो असं म्हणता येणार नाही ना, कारण उगाच त्यांच्या व्यवसायाची भरभराट करायच्या शुभेच्छा देता देता मला तुमच्या अनारोग्याच्या शिवसदी भावना व्यक्त करण्याची स्थिती येईल. पण एक मात्र डॉक्टर नक्की सांगतो की तुमच्या व्यवसायाची भरभराट अशी हो की आपण जशी गाडी प्रॉब्लेम होण्यापूर्वी सर्व्हिसिंग सेंटरला घेऊन जाऊन नियमित मासिक सर्व्हिसिंग करतो ना, तशी सर्व्हिसिंग करून तुमच्याकडे सर्टिफिकेट देण्यासाठी प्रचंड गर्दी येऊ की इट इज आउट ऑफ डेंजर, अशा स्वरूपाची कारवाई तुमच्याकडून नेहमी होत राहो, यकृती होत राहो. आणि तुम्ही तुमच्या वडिलांना गमावताना जे दुःख व्यक्त केलंय ते अनेकांच्या वडिलांना गमावण्यासाठी न गमावता त्यांना वडील आपले हेल्दी आयुष्य जगावे यासाठीचं कार्य तुमच्या हातून घडत राहो. धन्यवाद, आपण आलात. धन्यवाद माधवबागचे की तुम्हाला त्यांनी थोडासा वेळ दिला, आणि आपले आभार. थँक्यू.